बॉस, वी फाउंड कल्प्रिट्स. बॉस, दोषी कोण आहेत ह्याचा पत्ता लागला आहे, रॉनी बोलला. येस, हुज दॅट ब्लडी बास्टर्ड, अमित आता रागाने बोलला. आवर फायनान्स मॅनेजर अँड मिस रोझी, रॉनी बोलला. व्हॉट? अमित आता आश्चर्यचकित होऊन एकदा त्याच्याकडे आणि एकदा जानूकडे पाहत होता. पण जानूच्या चेहऱ्यावरची एक रेषसुद्धा हलली नव्हती, कारण तिला आधीच रोझीवर संशय होता. आता पुढे. येस बॉस, मिस रोझीने फायनान्स मॅनेजरला हाताशी धरून हा सगळा स्कॅम रचला होता मॅडमच्या विरोधात. पण तो फायनान्स मॅनेजर पण नवीन असल्यामुळे त्याला मॅडमची आयडेंटिटी माहीत नव्हती. त्यात मॅडमचं नाव अजूनही मस्टरवर जान्हवी मोहिते असंच आहे. त्यामुळे त्यांना कळलं नाही, रॉनी बोलला. आता मात्र अमितने जानूवर एक कटाक्ष टाकला. त्याच्या नजरेतूनच तिला कळलं त्याला काय म्हणायचंय ते. तो तिच्या नावाबद्दल विचार करत होता. जानू, तुझं रोझीशी भांडण वगैरे झालं होतं का? अमितने विचारलं. नाही, ती खाली मान घालूनच बोलली. कारण एकदा बाचाबाची झाली होती तिची रोझीसोबत, पण त्याला भांडण नाही ना म्हणू शकत. आणि एकदा अमितने विचारलं पण होतं तिला की रोझीने पुन्हा काही त्रास दिला होता का तुला? त्यावर ती नाही बोलली होती तेव्हा त्याला. त्यामुळे आत्ता तिने गप्प राहणंच पसंत केलं होतं. मग रोझीने जानूविरोधात हे करण्यामागे काय कारण असेल? अमितने विचारलं. बॉस, ते तर आता मिस रोझीच सांगू शकेल, रॉनी बोलला. गुन्हा केलाय तर त्याची शिक्षा पण मिळेल. आणि जो गुन्हा माझ्या जानूला त्रास देऊन केलाय त्याच्या शिक्षेची इंटेन्सिटी पण तेवढीच असेल. त्या दोघांना आत पाठव, अमित रागातच बोलला. तसा रॉनी ओके बॉस बोलून बाहेर निघून गेला. जान, इफ यू डोंट वॉन्ट टू चेंज युअर नेम, इट्स ओके, लेट इट बी. तिला तिचं लग्नाआधीचं नाव चेंज करायचं नसेल तरी त्याची काहीच हरकत नाही आहे असं म्हणत होता तो तिला. नो मीत, आय वॉन्ट द वर्ल्ड टू नो मी बाय युअर नेम ओनली. आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ ॲज मिसेस जान्हवी अमित राज्याध्यक्ष. नाही मीत, जगाने मला तुमच्या नावासोबतच ओळखावं असंच मला वाटतंय. मला मिसेस जान्हवी अमित राज्याध्यक्ष म्हणूनच माझी ओळख बनवायची आहे. ती त्याच्या अजून जवळ येऊन त्याच्या डोळ्यात बघून बोलली. तसा तो समाधानाने हसला, कारण त्याला पण असंच वाटत होतं की तिच्या नावापुढे नेहमी त्याचंच नाव असावं, अगदी आयुष्यभर. इथे रोझीवर मात्र विचार करून करून वेड लागायची पाळी आली होती. तिला जानूचे शब्द आठवत होते. ते खुश असले की मी पण खुश असते, म्हणून मी त्यांना खुश ठेवते. म्हणजे जान्हवी अमित सरांची वाईफ होती म्हणून ती त्यांच्यासाठी असं बोलत होती. आणि मी मूर्ख काय काय विचार करत होते तिच्याबद्दल. ओ गॉड, आता माझं काय होईल? रॉनी सर शोधून काढतील का की हा स्कॅम मीच रचला होता? रोझी आता भलतीच घाबरली होती, कारण तिने गुन्हाच असा केला होता. न जाणतेपणाने तिने अमित राज्याध्यक्षाच्या बायकोला दुखावलं होतं. त्याची घनघोर शिक्षा तर तिला मिळणारच होती. तोच तिच्या केबिनचं दार लोटून रॉनी आत आला. मिस रोझी, चला, बॉसने बोलावलंय तुम्हाला, रॉनी बोलला. पण इथे अमितचं नाव ऐकूनच रोझीच्या पायाखालची जमीन सरकली. अमित सरांनी? पण कशासाठी? ती आता खूपच घाबरली होती. चला, कळेलच तुम्हाला, रॉनी बोलला. तशी मग ती मान खाली घालूनच त्याच्यासोबत गेली. पण मनात मात्र प्रचंड भीती बसली होती तिच्या. मे कम इन सर? रॉनीने अमितच्या केबिनचं दार नॉक केलं. येस, कम इन, अमित बोलला. तसा रॉनी रोझी आणि त्या फायनान्स मॅनेजरला घेऊन आत शिरला. रोझी आणि तो फायनान्स मॅनेजर आता खूपच घाबरले होते, कारण अमितची ती धारधार नजर जी होती त्यांच्यावर. तुमच्याकडे 10 मिनिटे आहेत, पटापट बोलायचं. का केलं तुम्ही हे सगळं? अमितने रागातच विचारलं. मी काही नाही केलंय सर. ते तर मला माहीत पण नव्हतं की जान्हवी मॅडम कोण आहेत. मला तर त्या रोझी मॅडमने सांगितलं होतं हे सर्व करायला, म्हणून मी केलं. माझा काहीच दोष नाही आहे सर, प्लीज. तो फायनान्स मॅनेजर आता अमितकडे गयावया करत होता. अच्छा, म्हणजे तू काहीच केलं नाही. ही रोझी उद्या तुला एखाद्याचा जीव घ्यायला सांगेल तर तो पण घेशील का तू? अमित बोलला. तसा तो मॅनेजर गप्पच झाला. आणि तू
तुझं काय आहे? का माझ्या बायकोच्या विरोधात तू हे सगळं केलंस? तुझी हिंमतच कशी झाली? मोजून 10 दिवस झाले तुला इथे जॉईन होऊन आणि तुझे हे कारनामे आम्हाला दिसत आहेत. आता पटकन बोलायचं. असं काय चुकीचं केलंय जानूने तुझ्यासोबत, जे तू तिच्यासोबत एवढ्या खालच्या लेवलला जाऊन वागलीस? अमित रोजीवर बरसला. रोजी खूपच घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. काय सांगणार होती ती? की तुम्ही जानूला जास्त इम्पॉर्टन्स देतात ते मला आवडत नव्हतं? ओ गॉड, आता स्वतःच्याच बायकोपासून दूर राहावं तुम्ही असं वाटत होतं मला, म्हणून मी हे सर्व केलं, हे सांगणार होती का ती? खरंच? पटापट बोलायचं हा. माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे तुमचे हे नासके चेहरे बघण्यासाठी. क्विक. ती काही बोलतच नव्हती म्हणून अजूनच चिडला तो आणि पुन्हा ओरडला तिच्यावर. तसा तिचा मात्र अंगाचा थरकाप उडाला आणि तिथे जानू मात्र मस्त अमितच्या बाजूच्या खुर्चीवर बसून आरामात रोजीचा होणारा तमाशा बघत होती. जानूला तर सर्वच माहीत होतं रोजी का हे सगळं करत होती ते, म्हणून आता रोजीची होणारी धडपड बघून तिला खूप हसू येत होतं. रोजीने पण एक नजर तिच्यावर टाकली, पण तिला अमितच्या बाजूला पाहून रोजीला तिचा खूपच तिरस्कार वाटत होता. मत्सर वाटत होता तिच्याबद्दल. राग, द्वेष सगळं काही वाटत होतं, पण काहीच करू शकत नव्हती ती. म्हणजे काही दिवसांपूर्वी तीच जानूला म्हणाली होती की ती बॉसची असिस्टंट आहे, म्हणजे नेक्स्ट टू बॉसच आहे. किती मूर्ख होते मी. शिट, पण हीच माझी बॉस असेल असं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी. सर, ते जान्हवी जेव्हा ऑफिसमध्ये, रोजी बोलतच होती की त्याने तिला हाताने चढवलं. व्हॉट व्हॉट डिड यू से? जान्हवी, कॉलर मॅम, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण काही दिवसाआधीच हे सेम वाक्य रोजी जान्हवीसाठी बोलली होती, कॉल मी मॅम, म्हणून आत्ता तिला भलतंच ओशाळून आलं होतं. ओके, ते जान्हवी मॅम जेव्हा ऑफिसमध्ये जॉईन झाल्या तेव्हापासून सगळेच जण त्यांनाच जास्त इम्पॉर्टन्स देत होते, म्हणजे तुम्ही सुद्धा, जे मला अजिबात आवडत नव्हतं. म्हणून मला वाटलं होतं की जान्हवी मॅम जर ह्या कंपनीमध्ये राहिली तर मला पुढे जाता येणार नाही, म्हणजे तुमच्या जवळ जाता येणार नाही, म्हणून मी ती खाली मान घालूनच बोलली. पण त्यावर मात्र अमितने नकारार्थी मान हलवली. त्याला आठवलं ह्या रोजीमुळे जानू खूपच इनसिक्युअर झाली होती, म्हणजे तिचं इनसिक्युअर होणं स्वाभाविक होतं. ह्या बायकांना कसं काय कळतं लगेच. त्याने एकदा जानूकडे पाहिलं तर ती पण त्याच्याकडेच पाहत होती, जणू तिची नजर पण हेच सांगत असावी. मिस रोजी, तुम्हाला इथे माझी PA म्हणून अपॉइंट केलं होतं आणि ते काम करण्याचं सोडून तुम्ही ही अशी कामं करत होतात. शेम ऑन यू. तुम्ही जिला ह्या सर्वात अडकवण्याचा प्रयत्न करत होतात ती माझी जानू. तिच्या खुशीसाठी तर मी तुला कधीच जॉबवरून काढणार होतो, पण तीच होती जिला तुझा जॉब जायला नको होता. अमित आता धारदार नजरेने तिच्याकडे पाहत होता, पण रोजी मात्र जानूकडे पाहत होती. पण आत्ता मात्र तू लिमिट क्रॉस केली आहे, त्याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे. पण त्याआधी तुझी जी गुन्हेगार आहे तिची माफी मागायची आहे, ते पण सर्वांसमोर. रॉनी, पूर्ण स्टाफला मीटिंग हॉलमध्ये जमा व्हायला सांग. अमित बोलला तसा रॉनी ओके बॉस बोलून निघून गेला, पण रोजी मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत राहिली. आता मीटिंग हॉलमध्ये सगळे जमले होते. त्या फायनान्स मॅनेजरने जानूची माफी मागितली. मग रोजी जानूच्या समोर येऊन उभी राहिली. जान्हवी मॅम, आय एम सॉरी. खरंच माझं खूप चुकलं. पुन्हा मी अशी चूक करणार नाही. प्लीज मला माफ करा, रोजी बोलली. पण त्यावर जानू काही बोलणार त्याआधीच अमित बोलला, असं नाही, तिच्या पायावर नाक घासून माफी माग. त्याचं ऐकून तर रोजीला धक्काच बसला. पण तो अमित राज्याध्यक्ष होता. तो जे बोलेल ते होणार नाही असं कधीच होणार नव्हतं. शेवटी ती खाली बसली आणि जानूच्या पायावर तिचं डोकं ठेवणार इतक्यात जानूनेच तिला थांबवलं. नाही, तुला हे सर्व करायची काहीच गरज नाही आहे. मी तुला माफ केलंय, पण एक लक्षात ठेव, जे आज माझ्याबरोबर तू वागलीस ना ते खूपच चुकीचं होतं. पुढे आयुष्यात कधी कोणाशी असं पुन्हा वागू नकोस. आज मी मिसेस जान्हवी अमित राज्याध्यक्ष होते म्हणून वाचले, पण तीच जर मी मिस जान्हवी मोहिते असते
तर कदाचित मी पूर्णपणे अडकले असते त्यात. कधीकधी एखाद्या मुलीच्या जॉबवर तिचं पूर्ण कुटुंब निर्भर असतं. मग तुझ्यासारख्या मुलींनी जर हे असं काही चुकीचं केलं आणि त्या मुलीचा जॉब केला तर मात्र तिचं पूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊ शकतं. म्हणून मी सांगते तुला, जानू बोलली. येस मॅम, मी पुन्हा नाही वागणार अशी. आय एम सॉरी. इतक्या लोकांसमोर तिचा इन्सल्ट झाला होता, पण तरीही आता रोजीला खरंच पश्चाताप झाला होता. ती रडत होती. रॉनी, हे दोघेही मला आत्तापासून माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये दिसले नाही पाहिजेत. आणि हो, ह्यांना दुसरीकडे कुठे जॉब मिळणार नाही ह्याचीही काळजी घे. अमित चिडूनच बोलला. नो सर, प्लीज असं करू नका. प्लीज आम्हाला जॉबवरून काढू नका. दोघेही आता गयावया करत होते, पण अमितवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. तो झपझप पावलं टाकत तिथून त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला. पण इथे त्या दोघांची हालत बघून जानूला त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं, कारण तिला त्या दोघांच्याही डोळ्यात गिल्ट दिसत होतं. मी काय म्हणते, आता त्यांना त्यांची चूक कळाली आहे ना? मग ती पुढे काही बोलणार त्याआधीच त्याने तिच्यावर धारदार नजर करून पाहिलं. देन व्हॉट? तो बोलला, पण त्याची ती धारदार नजर बघूनच ती घाबरली. त्यांना जॉबवरून काढायलाच हवं का? ती खाली मान घालून बोलली. तशी त्याने मान नकारार्थी हलवली. जानू, तुला कळत कसं नाही ग? त्यांनी तुला अडकवण्याचा पूर्ण प्लॅन रचला होता आणि तू म्हणतेस त्यांना असंच सोडून देऊ? तो आता चिडला होता. तशी ती त्याच्या जवळ जाऊन बसली. मीत, त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांच्या फॅमिलीला का द्यावी आपण? त्या दोघांच्या जॉबवर त्यांची फॅमिली पण तर निर्भर असेलच ना. मग त्यांच्या फॅमिलीचा काय दोष आहे त्यात? आणि असंही त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्यांच्या डोळ्यात पाहिलंय मी. म्हणून प्लीज त्यांना एक चान्स द्यावा असं मला वाटतंय, जानू बोलली. तसा तो किंचित हसला. जान, अशी कशी आहेस ग तू? सगळ्यांचा विचार आधी करत असतेस, मग त्यांनी तुझ्यासोबत काहीही करू देत. यू आर प्युअर सोल. आय लाईक युअर दिस साईड टू. लव्ह यू जान. जे तू म्हणशील तेच होईल. खुश? तो बोलला तशी ती पण हसली. रॉनी, सेंड बोथ ऑफ देम इन. त्याने रॉनीला फोन करून सांगितलं. तसं रॉनी त्या दोघांना घेऊन आत आला. तुम्ही माझ्या बायकोशी कसंही वागले असले तरी ती माझी जानू आहे. ती तुमच्यासोबतच काय, कोणासोबतही काही वाईट होऊ देणार नाही. आणि आज फक्त तिच्यामुळे मी तुमची शिक्षा कमी करतोय. फक्त कमी करतोय हा? तो बोलला, पण सगळेजण त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहत राहिले. म्हणजे हेच की माझ्या जानूने जरी तुम्हाला माफ केलं असलं तरी मी नाही केलंय. पण फक्त ती सांगते म्हणून मी तुम्हाला जॉबवरून काढत नाही आहे. फक्त तुमची ब्रांच चेंज करतोय. तुम्हाला राज्याध्यक्ष ग्रुपच्या पुण्याच्या ब्रांचमध्ये शिफ्ट केलं जाईल, कारण माझ्या बायकोला वाटतंय की तुमच्या गुन्ह्याची शिक्षा तुमच्या कुटुंबियांना मिळू नये. म्हणून फक्त तिच्यासाठी. आय होप ही तुमची पहिली आणि शेवटची चूक होती. पण ह्यानंतर जर मला काही फिशी वाटलं तर मात्र मग तुम्हाला माझ्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार. इज दॅट क्लिअर? अमित बोलला. येस सर, थँक्यू सो मच. ते दोघेही हात जोडून बोलत होते. आभार माझे नाही, जानूचे माना. तिच्यामुळेच तुमचा जॉब वाचलाय. तो बोलला तशी रोजी जानूच्या दिशेने वळली. मॅम, थँक्यू सो मच. मी तुमच्याशी इतकं वाईट वागले तरी तुम्ही मात्र मला माफ केलं. मी कधीच तुमचे उपकार विसरणार नाही. मला माहीत आहे तुम्हाला ह्याची गरज नाही, पण तरीही सांगते, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर जर कधी ही रोजी तुमच्या कामी आली तरी मी ते माझं नशीब समजेन. थँक्यू सो मच मॅम. रोजी रडतच बोलली. जानूने मात्र तिला शांत केलं. मग त्या मॅनेजरनेही जानूची माफी मागितली. आता संध्याकाळ झाली होती. अमितने ड्रायव्हरला जानूला घरी सोडायला सांगितलं आणि तो मग डॉक्टरकडे गेला. हॅलो डॉक्टर. अमितने डॉक्टरांना ग्रीट केलं. हॅलो मिस्टर राज्याध्यक्ष, प्लीज कम. डॉक्टरने अमितला ग्रीट केलं. मिस्टर राज्याध्यक्ष, तुमच्या वाईफचे रिपोर्ट्स मी चेक केलेत. ते एकदम नॉर्मल आहेत. टेन्शन करण्यासारखं काही नाही. डॉक्टर हसून बोलल्या. ओ थँक्यू सो मच डॉक्टर. अमित पण बोलला.
तसं अजून तुमच्या लग्नाला वर्ष देखील झालं नाही. तुमची वयसुद्धा जास्त नाही आहेत. सो डोंट वरी, इट्स नॉर्मल. पण कधीकधी काहींच्या बाबतीत प्रेग्नन्सी लेट पण असते. त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा, डॉक्टर बोलल्या. तसं अमितच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. तो मग डॉक्टरांना थँक्यू बोलून घरी निघून गेला. रात्री अमितच्या बेडरूममध्ये जानू आधीच फ्रेश होऊन बसली होती. कसलं तरी गहन विचार करत होती ती. त्याच्याशी कधी एकदा बोलते असं झालेलं तिला. कारण हॉस्पिटलमधून तो लेट आला होता. त्यामुळे जेवून आत्ताच तो वर आला होता. म्हणून त्यांचं बोलणं झालंच नव्हतं. आणि आता तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला होता. ती त्याची बाहेर यायची वाट पाहत होती. दार उघडल्याचा आवाज झाला. केस पुसत पुसतच तो बाहेर आला आणि आरशात पाहू लागला. तशी कधीपासून त्याची वाट पाहत असलेली जानू उठली आणि सरळ जाऊन तिने मागून त्याला घट्ट मिठी मारली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.